स्टार प्रवाहावरील तू रे माझा मितवा या मालिकेत आजच्या भागात काय झाले ते आपण बघून घेऊ. अर्णव ईश्वरीला सांगतो की हा अर्णव राजे शिर्के लग्न करतोय आणि आपल्या लग्नातली मिठाई तुझ्या क्लाउड किचनमधून येणार आणि ही तुझ्या क्लाउड किचनची सगळ्यात मोठी ऑर्डर असेल आतापर्यंतची. हे इतकं ऐकताच ईश्वरी काहीच न बोलता तिकडून निघून जाते. ती थेट घरी जाऊन पोचते आणि गप्प गप्प असते. ईश्वरीची आई किचनमधून येते तर हिला बघते. विचारते, ईशू आज लवकर घरी आलीस? ईश्वरी म्हणते, थोडं डोकं हलकं दुखतं आहे म्हणून घरी आली. पण तिच्या डोक्यात सतत तेच विचार सुरू असतात. ईश्वरीची आई म्हणते की आल्याचा गरम गरम चहा टाकते, मग लगेच डोकं दुखायचं बंद होणार. मग ईश्वरी म्हणते, मी जाते क्लाउड किचनवर, खूप काम आहे. खरं तर मला तिकडेच जायचं होतं, पण विचारांच्या गोंधळामुळे मी डायरेक्ट घरी आली. अर्णव आजीच्या रूममध्ये जातो. तिकडे मामी पण हजर असते. तो आजीला सांगतो की आजी, आपण एक निर्णय घेतला आहे. आजी म्हणते, हो आम्ही ऐकलं आहे, तू लावण्याशी लग्न करतो हेच ना? मग त्या दोघी खूप खुश होतात. मामीने ही गोष्ट ऑलरेडी लावण्याला कळवलेली असते, तेव्हा ती पण हजर होते तिकडे. अर्णव आजीला म्हणतो, आता तरी झालं ना तुझ्या मनासारखं? आता तरी अन्न पाणी त्याग करणार, हे करणार ते करणार असं तर नाही ना म्हणणार? मग आजी म्हणते, नाही रे बाळा, आता असं काहीच नाही. मला फक्त तुमचा दोघांचा सुखाचा संसार बघायचा आहे. मग अर्णव तिकडून निघून जातो. त्याच्या मागोमाग लावण्याही जाते. मग अर्णव तिला क्लिअर करतो. अर्णव लावण्याला सांगतो की मी फक्त तुझ्याशी लग्न करणार, आपल्यात लग्न आणि प्रेम ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतील असं म्हणून तो निघून जातो. तरी पण लावण्याला काही फरक पडत नाही. ती म्हणते, एकदा लग्न तर होऊ दे, प्रेम करायला आपण तुला शिकवणार. इकडे राजेश ऐश्वरीच्या घरी जातो. तो आला म्हणून ईश्वरीची आई ईश्वरीला बोलवायला रूममध्ये येते. तर ईश्वरी अगदी गप्प गप्प असते. ती बघते तर ईश्वरी रडत असते आणि तिच्या हातात तिच्या आईबाबांचा फोटो असतो, म्हणजे ते लॉकेट. मग ईश्वरीच्या आईला वाटतं की लग्नाची बोलणी सुरू झाली म्हणून ही नर्वस आहे, तिला तिच्या आईबाबांची आठवण येते. पण रिझन काही वेगळंच असतं. मग पुढच्या भागात असं होतं की अंजली अर्णवला विचारते की ईश्वरीने राजेशसोबत लग्न करायला होकार दिला म्हणून तूही लावण्यासोबत लग्न करायला तयार झालास हो ना? आता पुढे काय होते, अर्णव काय उत्तर देतो हे आपण नंतर बघू.